तुम्ही मार्केटमधले समोसे तर भरपूर खाल्ले असतील, पण अशा पद्धतीचे खुसखुशीत आणि चविष्ट समोसे घरच्या घरी कधी बनवले आहे का? नसतील बनवले तर आजची ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदा बनवले की वारंवार बनवावेसे वाटतील. इतके टेस्टी खमंग होतात. खरं सांगते अचूक रेसिपी आहे. एकदा घरामध्ये नक्की ट्राय करून बघा. कारण आता पावसाळा लागलेला आहे. मस्त थंड-थंड हवा आणि त्याच्यामध्ये मस्त असे गरमागरम समोसे सगळ्यांनाच खायला आवडतात. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. तर सगळ्यात आधी एक साधं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी इथे मिक्सरचा पॉट घेतलाय. त्याच्यामध्ये 4 हिरवी मिरची, 1 इंच इतकं आलं ॲड करायचं, 1 चमचा धने आणि 1 चमचा असेल तर तुमच्याकडे सोप ॲड करून घ्या. माझ्याकडे आज नाहीये म्हणून मी सोप ॲड केलेलं नाहीये. मिक्सरला लावून छान जाडसर वाटायचंय. तुम्ही इथे बघू शकता मी जास्त बारीक केलेलं नाही. छान जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यात आधी तर समोश्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे, स्टफिंग तयार करून घ्यायची आहे. तर गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे. गॅस ऑन करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. तर जोपर्यंत शेंगदाणे छान फुटत नाही, खरपूस भाजत नाही, तोपर्यंत शेंगदाणे इथे मी भाजून घेतलेत. आता बघा शेंगदाणे छान फुटलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल आणि आता शेंगदाणे भाजून तयार आहेत. आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवूया. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला भाजीसुद्धा बनवून घ्यायची आहे. तर बघा सगळ्यात आधी तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतले. आता याच कढईमध्ये परत मी अर्धा चमचा इतकं बघा तेल ॲड केलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. त्यानंतर अर्धा चमचा इतकं जिरे ॲड करायचं. त्यानंतर जे आपण वाटण वाटून ठेवलेलं आहे मसाला, हिरवी मिरचीची पेस्ट करून ठेवली आहे, ती ॲड करून घ्यायची पूर्ण. हिरवी मिरची, धने, सोप असेल तर सोप ॲड करा आणि बारीक करून घ्या. थोडंसं आलं ॲड करून आणि ते सुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटासाठी परतायचं. खूप जास्त वेळ नाही. फक्त कमी गॅसवर 1-2 मिनिटापर्यंत परतायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा मिरची पावडर, इथे खूप छोटा चम्मच आहे बरं का, एकदम कमी ॲड करायचे. त्यानंतर पाव चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करायचे. थोडंसं आपल्याला हे सगळं छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये बॉईल करून ठेवले उकडलेले बटाटे ॲड करायचे आहेत. तर बघा इथे मी 6 बटाटे घेतले. छोट्या साईजचे असल्यामुळे 6 बटाटे घेतले. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बटाटे उकडून घ्या. एवढ्या भाजीमध्ये ना जवळपास 15 समोसे बनून तयार होतात. 15-16 समोसे बनून तयार होतात मीडियम साईजचे. तर बघा इथे मी हाताने रफली मॅश करून बटाटे ॲड करून घेतलेत. त्यानंतर आपण जे तळून ठेवलेले शेंगदाणे होते ते सुद्धा ॲड केलेत. भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. त्यानंतर थोडंसं पाव चमचा इतकं चाट मसाला ॲड करायचा आहे किंवा आमचूर पावडर ॲड करायचं आहे. आणि परत आपल्याला 2-3 मिनिटासाठी हे सगळं छान मिक्स करायचं आहे, भाजून घ्यायचं, व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे सगळं. आणि बघा इथे आपली मस्तपैकी बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता आपल्याला ही भाजी पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला समोसे करायला घ्यायचं आहे. तर बघा इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे म्हणजे लवकर थंड होईल आपली भाजी. भाजी छान थंड झाली की आपल्याला व्यवस्थित भरता येतात समोसे. तर बघा एका प्लेटमध्ये मी भाजी काढून घेतलेली आहे. छान आपण पसरवून घेऊया. एवढं छान घमघमाट सुटलाय ना घरामध्ये खरंच. अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की हे समोसे बनवून बघा. या भाजीची टेस्ट ना एकदम सिंपल आहे पण चवीला अप्रतिम आहे. तर आपली भाजी तयार झाली आहे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवली आहे. आता समोस्याचं पीठ लावून घेऊया. तर सगळ्यात आधी एक बाउल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 कप इतकं मैदा ॲड करायचं आहे. इथे मी कपाचं माप घेतलंय. तुम्ही वाटीचं सुद्धा माप घेऊ शकता. 2 कप मैदा ॲड करायचा. त्यानंतर अर्धा चमचा इतकं ओवा ॲड करायचं. छान हाताने क्रश करून ॲड करायचं. म्हणजे पिठामध्ये छान फ्लेवर येतो ओव्याचा आणि खूप छान टेस्ट येते. त्यानंतर बघा इथे मी 1.5 चमचा इतकं तूप ॲड केलेलं आहे आणि पाव चमचा इतकं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर ज्यावेळेला आपण समोश्यासाठी पीठ लावतो की नाही त्यावेळेला शक्यतो तुपाचाच वापर करायचा. तूप ॲड केल्याने खूप छान खुसखुशीत समोसे बनवून तयार होतात. एकदम क्रंची तयार होतात. तर तूप ॲड केल्यानंतर बघा इथे छान आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुपामध्ये. व्यवस्थित पीठ छान मिक्स झालं पाहिजे असं. तर बघा इथे पिठामध्ये छान तूप मिक्स झालेलं आहे आणि एक गोळा बांधून बघायचा. छान पेढा तयार झाला की समजायचं तूप व्यवस्थित आहे, परफेक्ट आहे. जर पेढा तयार झाला नाही तर परत अर्धा चमचा इतकं तूप ॲड करायचं आणि छान मिक्स करायचं. त्यानंतर थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण पोळीसाठी पीठ लावतो की नाही त्यापेक्षाही थोडंसं कडक पीठ लावून घ्यायचं. थोडं हार्ड पीठ मळायचं आहे आपल्याला इथे. आणि तुम्ही इथे बघू शकता मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट असं इथे पीठ तयार करून घेतलेलं आहे. सॉफ्ट म्हणजे मळताना सॉफ्टच मळायचं आपल्याला, पण थोडंसं कडक मळून घ्यायचं आहे. 5 मिनिटासाठी रेस्टवर ठेवायचं. खूप जास्त वेळ नाही, नाहीतर पीठ एकदम सॉफ्ट होतो. 5 मिनिटं झालेत. आता छोटे-छोटे पेढे तोडून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला लाटायला सोपे जातील. तर एकाच वेळेला छान पेढे तोडून घ्यायचं. एखाद्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे.
तर बघा इथे मी पेढे तोडून घेतलेले. त्याच्यातला एक पेढा घ्यायचा आहे आणि छान अशी लांब पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. जशी आपण नान बनवतो की नाही, नानसारखी आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं, पेढा छान थोडंसं मोठा करून घ्यायचं लाटून आणि त्यानंतर एकाच बाजूने बघा अशी लांब पोळी आपल्याला लाटत न्यायची आहे. आणि पीठ जर कडक राहिलं ना थोडंसं, तर आपल्याला लाटायला सुद्धा खूप सोपं जाते आणि ज्यावेळेला आपण समोश्यामध्ये स्टफिंग भरतो की नाही, त्यावेळेला सुद्धा स्टफिंग व्यवस्थित भरली जाते. त्यासाठी पीठ व्यवस्थित मळून घ्या. तर बघा इथे मी छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला समोसा कसा भरायचा ते सुद्धा दाखवते. तर सगळ्यात आधी सेंटरमधून कट लावायचं. त्यानंतर थोडंसं कॉर्नरनी पाण्याचं बोट फिरवायचं आणि त्यानंतर बघा दोन्ही बाजूचे असे साईडनी उचलून आपल्याला एकमेकावर ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर छान हाताने प्रेस करून व्यवस्थित त्याला बंद करायचं म्हणजे तेलामध्ये तळताना फुटणार नाही. त्यानंतर बघा स्टफिंग भरून घ्यायची आहे, मसाला भरून घ्यायचा समोश्यामध्ये आणि त्यानंतर वरच्या बाजूने बोटाने थोडंसं परत पाणी लावायचं, फोल्ड करायचं बघा असं पिंच करायचं. त्यानंतर दुसऱ्या बाजूने ओढत न्यायचं व्यवस्थित चिपकवून घ्यायचं आहे म्हणजे बंद करून घ्यायचं तोंड समोशाचं आणि त्यानंतर बघा दोन्ही हाताच्या मध्ये ठेवायचं आणि त्याला बसवून घ्यायचं असं आपल्याला प्रेस करायचं आहे बघा असं आणि इथे आपला मस्त एकदम सिंपल साध्या पद्धतीने समोसा बनवून तयार झालेला आहे. अजून एक करून दाखवते बघा. सगळ्यात आधी थोडंसं पाण्याचं बोट लावायचं कॉर्नरनी त्यानंतर दोन्ही बाजू उचलून अशा पद्धतीने कोन तयार करायचे सिंपल. व्यवस्थित चिपकून घ्यायचं म्हणजे बंद करायचं आहे, नाहीतर तेलात फुटून जातात समोसे तळत असताना. त्यानंतर मसाला भरून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला बोटाने छान पाणी लावायचं, व्यवस्थित पाणी लावायचं म्हणजे फुटणार नाही. त्यानंतर पिंच करायची अशी आणि दुसऱ्या बाजूला असं चिपकवून घ्यायचं. त्यानंतर दोन्ही हाताच्या मध्ये ठेवायचं, व्यवस्थित हाताने प्रेस करायचं म्हणजे तेलात फुटणार नाही आणि इथे आपला दुसरा समोसा बनवून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने इथे मी सगळे समोसे बनवून घेतलेले आहेत. मला परफेक्ट तर बनवता येत नाही, पण मी बनवण्याचा प्रयत्न करते. जेवढे छान बनवता येतात तेवढे छान बनवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही सांगा जमलेत की नाही आपले समोसे? तर आता तळून घेऊया. त्यासाठी बघा इथे मी तेल ठेवले तापण्याकरिता. तेल एकदम कोमट तेल करायचं, हलकं गरम करून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता मी समोसे टाकल्यानंतर एकदम बारीक बबल्स आलेत तसं तेल गरम करायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला समोसे ॲड करून घ्यायचेत आणि समोसे छान आपल्याला एकदम कमी गॅसवर जोपर्यंत गोल्डन होत नाही, एकदम असं सोनेरी कलर येत नाही ना, तोपर्यंत तळून घ्यायचेत आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे. एकदम गॅस कमी ठेवलेला आहे मी आणि शेवटपर्यंत समोसे कमीच गॅसवर तळून घेतलेले आहेत. जोपर्यंत छान असा गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत. तर आपली इथे पहिली बॅच बनवून तयार झालेली आहे, तळून तयार झालेली आहे. मी ही काढून घेतली. आता दुसरी बॅच कशी तळायची ते सुद्धा सांगते तुम्हाला. सगळ्यात आधी गॅस बंद करायचं, त्यानंतर एक समोसा ॲड करून बघायचं. तुम्ही बघा किती जास्त बबल्स आलेत. अशा वेळेला समोसे ॲड करायचे नाही. कारण याला खूप जास्त बबल्स येतात बघा. खालच्या बाजूने ना असे छोटे-छोटे बबल्स ते दिसायला छान दिसत नाही. खायला छान लागतो पण दिसायला छान दिसत नाही. तुम्हाला जर मार्केटसारखे बनवायचे असतील ना, तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं बघा इथे आणि त्यानंतर इथे समोसे ॲड करून घ्यायचे. बघा बाकीचे समोसे ॲड केल्यानंतर किती छोटे-छोटे बबल्स आलेत ना, अशा पद्धतीने बबल्स आले पाहिजे किंवा बबल्स नाही जरी आले तरी चालते. थोडंसं थंड तेलामध्येच ॲड करायचं कोमट तेलमध्ये आणि त्यानंतर आलटून-पलटून दोन्ही साइडनी मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत छान असा गोल्डन कलर येईपर्यंत समोसे ते तळून घ्यायचे. बघा आपली ती दुसरी बॅच सुद्धा तळून तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने ते मी सगळे समोसे बनवून घेणार आहे आणि इथे आपले गरमागरम मस्त असे समोसे बनवून तयार झालेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तर सगळ्यात आधी ना आपण एक समोसा तोडून बघूया. तर बघा इथे किती जास्त मी स्टफिंग भरून घेतलेली आहे, तरी पण आपला समोसा खूप छान बनून तयार झालेला आहे. आणि खरंच ही स्टफिंग एवढी सोपी आहे ना बनवायला, पण चवीला खरंच खूप छान आहे. एकदम टेस्टी मार्केटपेक्षाही छान आहे. मार्केटमध्ये कशा पद्धतीने बनवले जातात, कोणतं तेल वापरला जातो ते आपल्याला काहीच माहीत नसते, तरी आपण खूप आवडीने खातो. पण तुम्ही एकदा ह्या पद्धतीने घरामध्ये समोसे बनवून बघा, एकदम परफेक्ट बनून तयार होतो. आणि आता तर पावसाळा लागलेला आहे. पावसामध्ये गरम-गरम काहीतरी खायला आवडते. तर तुम्ही एकदा ही रेसिपी फॉलो करून नक्की समोसे घरात बनवा. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.